आमच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ, पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण. बोला पुंडलिक वरदे. किती गोड आवाजामध्ये ही कविता त्याने सादर केली. कोरोना काळामध्ये ही कविता खरंच खूप गाजली होती आणि खरंच विठ्ठलाचं रूप त्यावेळेला आपल्याला पावलोपावली दिसलं होतं. सगळं आपण जग पूर्ण घाबरलेलं होतं आणि आश्वासक फक्त हीच मंडळी आपल्याला सांगत होती, घाबरू नका, आम्ही आहोत. जाकी रही भावना जैसी प्रभू मुहूर्त देखी तिन तैसी. आणि आता प्रभूच्याच छोट्याशा रूपाचं वर्णन करण्यासाठी ही आमची बालगोपाल मंडळी, विशेषतः मधलं पिल्लू इतकं छान सज्ज झालेले आहेत ना. आणि ते गाणं गाणार आहेत हरिसुंदर. कलाधीश म्युझिक क्लासेसची ही सगळी मंडळी आहेत. अद्वैत, नित्या आणि बाकीचे सगळे स्टुडंट्स. आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत आता पुढचं गाणं गाण्यासाठी. करूया सुरुवात. चलो. मुकुंदा हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम. केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि
मंगलाधीश म्युझिक क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, केअर संस्थेच्या माध्यमातून विचारांची जागृती या ठिकाणी होत असते आणि खऱ्या अर्थाने या सद्विचारांची जागृती करणारे थोर संत म्हणजे संत नामदेव. संत नामदेव म्हणतात की हे विश्वाला व्यापणाऱ्या विठ्ठलाचे वर्णन करताना ते म्हणतात की माझं सर्वस्व विठ्ठल आहे. देव तर विठ्ठल आहेच आहे, पण ती देव